पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला। वेळीच नागरिकांनी प्रसंग ओळखून हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं। मोठा जमाव या ठिकाणी जमला। संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय नेमकी परिस्थिती आहे सध्या, काय अपडेट आहेत या घटनेचे? दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यातील पर्वती परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी जमलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की हे महिला सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत। प्रचंड रोष त्यांच्या मनात आहे। तर घटनाच अशी धक्कादायक घडली आहे। एक अल्पवयीन तरुणी आहे जिच्यावर लैंगिक अत्याचार या ठिकाणी झालेले आहेत आणि एक 50 वर्षाच्या माणसाने तिच्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आत्ता जर आपण बघितलं तर पर्वती या परिसरामध्ये अजून सुद्धा तणावाची परिस्थिती आहे। जर आपण बघितलं तर कॅमेरामॅनला पुढे जाऊयात। पुढं एवढी लोक जमली आहेत, पोलिसांचा खूप मोठा जमाव या ठिकाणी आलेला आहे आणि हे जमावाला कंट्रोल करण्यासाठी खरं तर हे सगळे या ठिकाणी जमलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे आणि अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अक्षरशः 4च दिवस उलटलेले आहेत नसरापूरच्या घटनेला आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। तीही अक्षरशः 9 वर्षाच्या या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत आणि त्यामुळं ही परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय गंभीर होत चाललेली आहे पुण्यातील ही परिस्थिती आणि त्यामुळेच आपण बघतोय पोलिसांचा मोठा फौज या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे आणि जी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतोय। लोकांमध्ये अक्षरशः चीड आहे, लोक चिडलेली आहेत, संतापलेली आहेत या घटनेनंतर आणि आरोपीला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं पोलिसांचं या सगळ्या लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आणि आपण बघतोय गर्दी ही अक्षरशः पोलीस किती मोठ्या संख्येने आहे आणि त्याचवेळी आपण बघतोय की पोलीस स्टेशनच्या दिशेने आता ही गर्दी निघालेली आहे। वर मी एका पुलावर आहे आणि या पुलावरून भी आपण बघू शकतो हे सगळे लोक अक्षरशः पर्वती परिसरातील हे सगळे लोक आहेत, रस्त्यावर उतरलेत। रात्रीचे जरी 12 वाजले असले तरी जी घटना घडलेली आहे ती जवळपास 7:30-8च्या सुमारासची घटना आहे। एक 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यानंतर तातडीने पोलिसांनी खरं तर आरोपीला ताब्यात घेतलं, अटक केलेली आहे आता। परंतु जो रोष आहे लोकांमधला आहे आपण बघू शकतो, रस्त्यावर उतरलेले आहेत वस्तीतील लोक। मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की पोलीस किती मोठ्या प्रमाणात इथं आहेत, मात्र त्याच वेळी लोक या ठिकाणी ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती सध्या पर्वती परिसरात आहे। कारण एवढी ही धक्कादायक घटना आहे। कारण नुकतंच नसरापूरमध्ये जी घटना घडली, 3.5 वर्षाच्या चिमुकलीला त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करत तिच्यावर त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली। इथं देखील तसाच काहीसा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र वेळीच लोकांच्या लक्षात आलं, लोकांनी धाव घेतली। त्या 50 वर्षाच्या जे माणूस आहे, जो आरोपी आहे, त्याला तात्काळ इथल्याच लोकांनी पकडलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं। मात्र पोलिसांचं आता म्हणणं आहे, लोकांचं म्हणणं आहे की त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला त्याला संपवायचंय। कारण आम्हाला या न्यायव्यवस्थेत वेगवेगळ्या कारणास्तव हे आरोपी सुटतात आणि त्यामुळेच आता बघतोय आपण की लोक अक्षरशः 12 वाजलेलेत तरी देखील पोलिसांना या ठिकाणी कंट्रोल होत नाहीत। पोलिसांमध्ये प्रचंड नाराजगी आहे, तीव्र त्यांची प्रतिक्रिया आहे। स्थानिक नगरसेवक तुम्ही प्रयत्न करताय थांबवण्याचं पण थांबत नाहीत लोक, काय नक्की होतंय? लोकांना दिशाभूल केली जाते, चुकीचं काहीतरी सांगितलं जाते, त्यामुळे लोक भरकटली जाते। पोलीस प्रशासन जेव्हा जागेवर आली, पोलीस प्रशासनाने ताब्यात आरोपीला लगेच घेतला। जी लहान मुलगी आहे तिला, तिच्या आईला आणि प्रत्यक्षदर्शीला डायरेक्ट सोसनला आम्ही सगळ्यांनी मिळून नेलेलं आहे। आता इथे प्रकार जो नसरापूरचा झाला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठे चिडीचा संताप आलेला आहे। त्यामुळं ही जनता कुठे रस्त्यावरती उतरते आहे आणि कुठेतरी बलात्कारचे प्रकार चाललेत, हे कुठेतरी थांबले गेले पाहिजे। त्यामुळे जनतेचा आक्रोश आहे। त्या महिलांचं म्हणणं आहे की खरं तर महिला सुरक्षितच नाहीत।
ही परिस्थिती आता या 2-4 दिवसात तुम्ही बघताय, त्याच्यामुळे अशीच परिस्थिती आली की महाराष्ट्रात कुठं सुरक्षित दिसत नाही. त्यामुळे जनता ही रस्त्यावरती स्वतः उतरते. पोलिसांना अक्षरशः जनतेपेक्षा जास्ती पोलीस उतरवायची वेळ आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मत असं आहे की पोलीस प्रशासनाने इथं जशी तात्काळ कारवाई केली, त्या कारवाईत लोकांना, प्रत्यक्षदर्शी लोकांना असं जाणवलेलं आहे की एखादा पाकिटमार असेल, एखादा सराईत जुना गुन्हेगार असेल, त्याला घरातनं फरफडत नेलं जातं, मारत हाणत पोलीस घेऊन जातात आणि असा बलात्कारी आरोपीला संरक्षण देऊन नेलं गेलं. त्यामुळे लोकांची थोडी चीड आहे. अर्थात पोलिसांवर काहीशी नाराजगी आहे, कारण अनेक वेळा कारवाई होते, मात्र जी शिक्षा मिळायला हवी त्या आरोपीला ती मिळत नाही, असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच हे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, विनंती करतायत, गर्दी करू नका, नक्कीच आम्ही आरोपीवर कडक कारवाई करू, कडक शिक्षा मिळेल असं देखील आश्वासन या ठिकाणी पोलीस या सगळ्या लोकांना देत आहेत. मात्र तरी देखील अनेक लोक अजून सुद्धा रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळत आहेत. पोलिसांना यश येईल अशी अपेक्षा करूया. तर तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल. पुण्याच्या नसरापूरमधल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला आणि यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला.